नमस्कार फ्रेंड्स. तूप आयुर्वेदामध्ये तुपाला अमृत असं म्हणतात. खरंच अमृत म्हणण्यासारखंच ते आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे आणि आपल्या शरीराला फायदे पण करून देतं. तुपाची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे. जसं की तुपामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन के, विटॅमिन डी आणि ई हे असतात. त्याचबरोबर त्यामध्ये एक गुड फॅट देखील आहे. तर चला आपण बघूया की ते आपल्या शरीरासाठी कसा फायदा करेल. जेव्हा आपण तूप आपल्या आहारामध्ये घेतो त्यामुळे काय होतं की जे आपले इंटेस्टाईन आहेत त्यांना एक नॅचरल ल्युब्रिकेशन मिळतं आणि त्यामुळे आपले जे डायजेशन रिलेटेड जे गट हेल्थ इश्यू असतात ते सॉल्व्ह होण्यामध्ये मदत होते. त्याबरोबरच आपलं डायजेशन देखील चांगलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्किन चांगली होते, स्किन ग्लोईंग होते. ज्यांना पण खूप दिवसांपूर्वीचे पिंपल्स येऊन ते फुटलेले वगैरे असतात आणि त्याचे काळे वण पडलेले असतात, जर त्यांनी थोडंसं घी आणि त्यामध्ये हळद मिक्स करून जर आपल्या चेहऱ्यावरती नॉर्मल ॲप्लाय केलं तर त्यांना जाणवेल की थोड्या दिवसांनी हे पिंपल्सचे जे डाग आहेत ते हळूहळू जायला लागतात. त्याबरोबर आपल्या जॉईंट्ससाठी देखील खूप महत्त्वाचं आहे तूप. आपल्या जॉईंट्समध्ये जे आपल्याला ल्युब्रिकेशनची गरज असते ती या तुपामुळे पूर्ण होते. तर तूप हे अनेक प्रकारे आपल्या शरीराला असे फायदे करून देतं. तर आपल्याला ते कसं घ्यायचं आहे, तर आपण रोजच्या आहारामध्ये जसं की तुम्ही वरण भात खाताय किंवा चपातीला लावून देखील तुम्ही तूप खाऊ शकता. आणि जर तुम्हाला आवडतच असेल तूप तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये एक आपला छोटासा टेबलस्पून तूप घेऊन ते तुम्ही पिऊ शकता पाणी. फक्त आपल्याला काय करायचं आहे की नॉनव्हेजसोबत तूप खाणं अवॉइड करायचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तूप खाणार आहात तर त्याला खूप जास्त आपल्याला हीट नाही करायचे. जेव्हा पण आपल्याला गरम करायचं ते एकदम माइल्ड टेम्परेचरवरती तुम्ही त्याला गरम करा आणि मग ते तुमच्या आहारात घ्या. तर प्रयत्न करा की किमान रोजच्या आहारामध्ये 1 चम्मच तूप घ्यायचा आणि आपलं स्वास्थ्य जे आहे ते चांगलं ठेवण्याचा.